की हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण कशावरून ठरते. आता आर्द्रता ज्याला आपण इंग्रजीमध्ये ह्युमिडिटी म्हणतो, तर हे हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण आहे ना, तर त्या हवेमध्ये बाष्प सामावून घेण्याची किती क्षमता आहे. बाष्प कशाला म्हणतो आपण, वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वायुरूप अवस्था. तर ते बाष्प धरून ठेवण्याची क्षमता किती आहे हवेची, त्यावरून कशाचं प्रमाण ठरतं, आर्द्रतेचे प्रमाण ठरतं, ह्युमिडिटी. दुसरा प्रश्न आहे दवबिंदू म्हणजे काय. तर तुम्ही पाहिलं असाल की थंडीच्या दिवसामध्ये काय होतं की पाऊस न पडता सुद्धा वनस्पतींच्या पानावर तुम्हाला काही थेंब दिसतील, पण ज्याला आपण दव म्हणतो. तर काय होतं की अचानक हवा थंड झाल्यामुळे बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होतं, पाण्यामध्ये. म्हणजे वायुरूप अवस्थेचं रूपांतर कशामध्ये होतं, द्रवरूप अवस्थेमध्ये. याला आपण संघनन म्हणतो, कंडेन्सेशन. आणि त्याच्यामुळे ते पाण्याचे थेंब आपल्याला दिसतात, त्याला म्हणायचं दवबिंदू. तिसरा प्रश्न आहे की आपल्याला हवा कोरडी केव्हा असल्याची जाणवते. तर हवेचे बाष्पाचं प्रमाण जर कमी असेल, म्हणजे आर्द्रता जर कमी असेल, तर ती हवा आपल्याला कशी जाणवते, कोरडी, जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. पुढचा प्रश्न आहे की आपल्याला दमटपणा केव्हा जाणवतो. तर दमटपणा केव्हा जाणवतो, आपल्याला हवेमध्ये बाष्पाची सामावून ठेवण्याची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जर जास्त बाष्प झालं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये, तर अशा वेळेस जी हवा आहे ती आपल्याला हवेमध्ये काय जाणवतो, दमटपणा. पुढचा प्रश्न आहे की हवा ही कशाचे मिश्रण आहे. आता आपण या अगोदर पाहिलं की हवेला वस्तुमान सुद्धा आहे आणि हवेला वजन सुद्धा आहे. हवा ही अनेक वायूंचे मिश्रण आहे. नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21%, 0.03% कार्बन डायऑक्साईड, इतर वायू सुद्धा आहेत, धूलिकण आहे, काही प्रमाणात काही डस्ट पार्टिकल ज्याला आपण धूलिकण म्हणू ते सुद्धा आहे, बरोबर. तर हे सर्व जे घटक आहेत तर या सर्वांचं मिश्रण आहे हवा, येते लक्षात. पुढे आहे प्रकाशाची विकिरण. आता प्रकाशाची विकिरण म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की सूर्यप्रकाश जे आहे ना, तर हवेमध्ये आपण आताच पाहिलं की असंख्य प्रकारचे काय असतात, कण असतात, पाण्याची वाफ असते. तर याला सूर्याची किरण जेव्हा आढळतात तर तेव्हा ते त्यांची काय बदलते, दिशा बदलते. काय बदलते, दिशा बदलते. आणि म्हणून प्रकाशाचे हवेतील कणांमुळे जी दिशा बदलते त्याला प्रकाशाचं काय म्हणायचं, विकिरण म्हणायचं. जसं की आकाश आपल्याला दिवसा कोणत्या रंगात दिसतं, निळ्या रंगाचं, हे प्रकाशाच्या विकिरणाचं काय आहे, उदाहरण आहे. त्यानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार का आहे. का उबदार आहे बरं, कारण तुम्हाला माहिती आहे की सूर्याच्या उष्णतेमुळे अगोदर काय तापते, जमीन. जमीन तापल्यामुळे जमिनीलगतची हवा काय होते, गरम. आणि गरम झाल्यामुळे ही जी हवा ही भूपृष्ठ लगतच राहते आणि त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हा आपल्याला कसा जाणवतो, उबदार जाणवतो. पुढचा प्रश्न आहे की पृथ्वीवर हवा नसती तर काय झालं असतं. तर पहा, पृथ्वीवर हवा नसती तर काय झालं असतं बरं, की जे पृथ्वीचं तापमान आहे हे अतिशय काय झालं असतं, कमी झालं असतं. येते लक्षात. त्यानंतर आहे की तापमान आणि घनता याचा काही संबंध आहे. तर लक्षात ठेवायचं, तापमान जर कमी असेल तर घनता कशी असते, जास्त असते. आणि जर तापमान जास्त असेल तर हवेची घनता कशी असते, कमी असते. आणि शेवटचा प्रश्न आहे की ध्वनी अर्थातच साऊंड, तर याचं प्रसारण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते. आपल्याला माहित आहे की जे प्रकाश आहे, प्रकाशाला माध्यमाची आवश्यकता आहे का, नाही. त्याचा वेग जर पाहिला आपण तर 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. पण ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि ते माध्यम कोणतं आहे, हवा. पण दोन्ही स्थायू, द्रव आणि वायू, अर्थातच सॉलिड, लिक्विड आणि गॅस, या तिन्ही माध्यमामधून वाहतं. परंतु ध्वनीच्या वहनासाठी कशाची आवश्यकता आहे, माध्यमाची. मी तुम्हाला बोलत आहे, तुम्हाला काय ऐकू येतं, कारण इथं हवा आहे. हेच मी चंद्रावर बोललो तर तुम्हाला ऐकू येईल का, नाही, कारण तिथं काय नाही, हवा नाही. आणि म्हणून ध्वनीच्या प्रसारणासाठी कशाची आवश्यकता असते, माध्यमाची. ओके.